राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक संपली। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याबाबत सरकारची विरोधकांसोबत चर्चा। पाकिस्तानवरील कारवाईची दिली माहिती। शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांची मात्र पाठ। इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा कठोर शिक्षा देणार। आता दहशतवाद्यांची सुटका नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तानकडूनही भारतासोबतचा व्यापार बंद। पाकिस्तानची वाघा बॉर्डरही 30 मे पासून बंद करण्याचा निर्णय। राहुल गांधी उद्या अनंतनागला जाणार। दहशतवादी हल्ल्यातल्या जखमींची घेणार भेट। जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी अनंतनाग दौऱ्यावर। काश्मीरमधून 2 विशेष विमानांनी आतापर्यंत 184 पर्यटक राज्यात परतले। उद्या विशेष विमानानं आणखी 232 प्रवाशांना मुंबईत आणणार, तर पर्यटकांसाठी मंत्रालयात विशेष कक्ष स्थापन। हिंदू कोण असं विचारलं आणि दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। जोशी, लेले आणि मोने कुटुंबियांनी सांगितली आपबीती। त्यावेळच्या आठवणींनी कुटुंबियांना अश्रू अनावर। पर्यटकांच्या मदतीसाठी महायुती सरकारमध्ये चढाओढ असल्याचा आरोप। विरोधक मदत कार्यातही राजकारण करत असल्याचा सरकारचा पलटवार। कृष्णा आंधळेचा अजूनही शोध घेण्यास पोलिसांना अपयश। नाशिक पोलीस आयुक्तांनी हातपाय हलवावेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा टोला। संतोष देशमुख खून खटल्यातून वगळा। वाल्मिक कराडनंतर विष्णू चाटेचाही डिस्चार्जसाठी अर्ज। विष्णू चाटेच्या अर्जावर 7 मे रोजी सुनावणी।